त्यांना दर्जेदार प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून बघायला मिळते आणि आमचे सॅटिस्टिशियन स्कोरर नरेंद्र पाटील नेहमी चेहऱ्यावर स्मित असते. सलामीवीर खेळपट्टीवर दिनेश यांनी त्याला साथ देण्यासाठी शैलेश. गोलंदाज पहिल्या षटकासाठी पॉवर प्लेच्या षटकासाठी चला अंपायर मॅच ऑन करायचे आहे. कुठल्याही प्रकारचा वेळ दौडू नका. तीन चेंडूंची पॅनल्टी आहे, याची नोंद घ्यायची आहे. फक्त 3 चेंडूच टाकले जातील या षटकातील, याची नोंद घ्यायची आहे. नरेश राऊत पहिल्या षटकासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ खूप सुंदर चेंडू होता, जोरदार अपील केला जातोय. चेंडू एस्टनच्या मागे गेला होता, संधी होती बॅटरकडे निश्चितच एक धाव पूर्ण करण्याची. लेग बाईटचा इशारा येतो पंचांचा. एक अतिरिक्त धाव अवांतर स्वरूपामध्ये धावफलकावर जोडली जात आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवर नरेश. डावखरा बॅटर शैलेश स्ट्रायकिंग एंडला असेल. डावी उजवी जोडी फिल्डिंग मध्ये परिवर्तन. राईट आर्म राऊंड द विकेट. फुलटॉस चेंडू होता, लिडिंग एज. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. ऑफ दी मार्क होतोय बॅटर शैलेश. धावसंख्या पुढे जाताना धावफलकावर 2. नरेश पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. सामोर जाईल बॅटर दिनेश. डे 2 मधील हा दुसरा सामना आपण पाहतात या दोन संघांमधील. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता. समाचार मात्र घेता आलेला नाही बॅटरला. या पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. हाय फुलटॉस चेंडू टाकला होता आणि आता मात्र एक धाव ही अवांतर स्वरूपामध्ये स्कोर कार्ड मध्ये जोडली जाईल. धावसंख्या सिंगलने पुढे जाताना 3 अंकावर. यानंतर चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटवर सुवर्ण संधी आहे बॅटर दिनेशला एक मोठा फटका खेळण्याची. वाढवे बॅटने शॉर्ट ऑन पूल करायचं होतं पण क्षेत्ररक्षक दक्ष आहे. शॉर्ट मिड विकेटला चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आहेत धावफलकावर 4 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस. उर्वरित 3 षटकांमध्ये एक चांगलं चॅलेंज उभारायचं असेल तर जास्तीत जास्त धावा इथून जमा कराव्या लागतील टीम एकविरा पिंपळनेरला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना संघ आपल्याला बघायला मिळतो. यानंतर जो सामना होईल स्वर्गीय नारायण स्मृती भादवड आणि युवान शिलोन पिंपलास दोन्ही संघ नायक. आपण याची नोंद घ्यायची आहे. इनिंग ब्रेक नंतर लगेचच या दोन संघांमध्ये आम्ही टॉस करणार आहोत. भिवंडी तालुक्यातील पहिली वहिली स्पर्धा. इथून क्रिकेट नवीन पर्वाला सुरुवात झाली. नवीन मोसम सुरू होत आहे क्रिकेटचा. क्रिकेटचा थरार आपल्याला बघायला मिळतोय. सुंदर मैदान आहे.
बाजूलाच गर्द हिरवीगार झाडी, निसर्गाच्या कुशीत लपलेलं छोटंसं गाव ठाकराचा पाडा आणि ह्याच ग्राउंडवर हा क्रिकेटचा आपण एक जबरदस्त शो पाहतात. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. संजय तयार होतोय, टीमचा संघनायक. षटक क्रमांक 2 आणि त्याची सुरुवात संजय करताना पहिला चेंडू. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉल मध्ये असं वाटतं हलकासा स्पर्श. बघा एस्टनच्या मागे काय जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळते आणि धावबादची संधी. पहिला गडी धावबाद स्वरूपामध्ये बाद होते दिनेश. पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर संजय. राईट आर्म राऊंड द विकेट. ओ, स्ट्रोक चेक केला. यॉर्कर चेंडू होता. फक्त हलक्यातने चेंडूला ढकलण्याचं काम केलं तिथे. शैलेशने एक धाव पूर्ण केली. एकाच धावेवर संतुष्ट. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाईल. धावपलकावर 6. अशी बरीचशी गावं आहेत की जिथे अजून ग्राउंड्स मैदान अवेलेबल नाहीत आणि पाहतोय जिथे मिळेल तिथे प्रॅक्टिस करतात. काही का होईना पण शेतामध्ये देखील प्रॅक्टिस करतात फिटनेससाठी. 40+ क्रिकेट म्हटलं तर एक दीर्घ आयुष्याची गुरु किल्ली आहे. क्रिकेट खेळा, फिटनेस चांगला फिटनेस ठेवा. तुमचं उत्तम सदृढ आरोग्य राखण्याचं एक प्रभावी माध्यम आहे क्रिकेट खेळ. एकदा उत्तम आरोग्यासाठी क्रिकेट तुम्ही खेळत चला. एकत्रित या, एक संघ बना. चेंडूला शेवटच्या मोमेंट्सला फक्त हलक्यात स्टिअर केलेलं आहे. चेंडू त्याला शॉर्ट थर्डमॅनकडे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. एकच धाव मिळेल उमेशला. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोरबोर्डवर धावा आहेत 7. एकाकडे त्या मोबदल्यात. सिंगलवर जास्त भर दिलेला आहे आतापर्यंत पाहतो आपण एकविरा पिंपळनेर संघाच्या फलंदाजांनी. इथून आता धावांचा वेग वाढवावा लागेल. मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करायची असेल तर, पण समोर त्या ताकदीचा संघ आहे हे विसरता कामा नये. हुक केलेला आहे बघा. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक. जबरदस्त क्षेत्ररक्षण त्याच्याकडून बघायला मिळते. सिंगलने धावसंख्या पुढे जाताना धावपलकर 8. जवळजवळ 40च्या आसपास आलेल्या आहेत हिटमॅन रोहित शर्मा आणि किंग ऑफ इंडियन क्रिकेट विराट कोहली. पण अजूनही त्यांच्यामध्ये जो क्रिकेट आहे, जो फिटनेस आहे ना मित्रांनो, खरोखर वाखाणण्याजोग्या त्यांचा फिटनेस आणि त्यांची कामगिरी सध्या भारतीय संघासाठी ते करताना आपण पाहतो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्कवर संजय. छोटासा रनवे. राईट आर्म राऊंड द विकेट. ओ, ब्लॉक होलमध्ये चेंडू होता. खोदून काढलाय चेंडूला. सरळ बॅटने फटका केला होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा लिलया पूर्ण करतोय उमेश. धावसंख्या पुढे जाताना धावपलकावर 10. डबल फिगर 10 धावा धावपलकावर बघायला मिळतात आणि फक्त एकच गडी बाद झालेला आहे. षटक क्रमांक 2 हे मार्गस्थ सध्या बघायला मिळते. खेळपट्टीवर डावखुरा बॅटर उमेश आणि त्याला साथ देतोय डावखुरा बॅटर शैलेश. असे हे 2 डावखुऱ्या बॅटर. सध्याच्या घडीला भारतीय संघाचा युवा उद्योन्मुख खेळाडू अभिषेक शर्मा काय कामगिरी करतोय भारतासाठी. जबरदस्त खेळाडू. येणारा काल त्याचा उज्ज्वल असेल नो डाऊट. T20 मध्ये धमाल करतोय सध्या भारतीय संघासाठी तो. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर संजय. राईट आर्म राऊंड द विकेट. हुक करण्याचा प्रयत्न बरोबर बॅटच्या मधोमध चेंडूला घेतलेला आहे, पण क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. सीमारेषेवरून क्विक थ्रो केला. धावबादची संधी. अजून एक गडी बाद होते धावबाद स्वरूपामध्ये उमेश स्वरूपामध्ये.
च्या मोबदल्यात 11. आणि बॉलिवूडचा एक जबरदस्त सुपरहिट हिरो धर्मेंद्रचं दुःखद निधन झालेलं आहे. आपल्या माहिती करिता पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या होत्या, सेकंड ओव्हरमध्ये 7 धावा आल्या आणि आता मात्र उर्वरित 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा कुठून काढाव्या लागतील टीम एकविरा पिंपळनेरला. प्रल्हाद येतोय तिसऱ्या षटकासाठी. चेंडू मात्र चाललाय सीमारेषेकडे अतिशय वेगाने, लॉंग लेग सीमारेषेवर क्षेत्ररक्षक झेपावला होता, त्याला चाकून चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे चौकार. हो, मिस टाइम आहे. लिडिंग एज यष्टीरक्षक झेपावला होता झेल घेण्यासाठी. प्रयत्न खूप चांगले केले होते, प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती, पण चेंडू हातामध्ये गॅदर करता आला नव्हता. धरणीला दान झाला आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद. आणि या 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाताना धावपलकावर 17 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. सतत धावपलक हालता ठेवण्याचं काम करताना शैलेश नॉन स्ट्रायकिंग एंडला सज्जन उभा आहे, जो टीमचा संघनायक आहे. पुढचा चेंडू. ओ, खूप सुंदर चेंडू होता, फसवा चेंडू, चेंज ऑफ द पेस. अगदी हलुवारपणे हा चेंडू रिलीज केला होता, संत गतीने चेंडू टाकला होता. प्रल्हादकडे देखील व्हेरिएशन आणि व्हरायटी आहे गोलंदाजीमध्ये. विविध प्रकारचे चेंडू टाकण्यामध्ये हा गोलंदाज देखील खूप चलाक आहे. पुढचा चेंडू. हुक करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फलंदाजाला रीड करून चेंडू टाकला होता, पण एक चोरटी धाव मात्र घेतली जात आहे. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना धावपलकावर 18. 2 गडी बाद 18 अशी धावसंख्या सध्या बघायला मिळते धावपलकावर. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि प्रल्हाद पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग मार्कवर. वारंवार फिल्डिंगमध्ये बदल, कारण डावी उजवी जोडी असल्यामुळे अशा प्रकारचं परिवर्तन बघायला मिळते. चला स्पीडअप करायचं आहे, वेळ घेऊ नका मित्रांनो, कारण आता शेड्यूल खूप मोठं आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. चेंडू खूपच वळण घेताना आपण बघितला, मूव झाला होता चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर हा चेंडू जाताना आपण बघितला. एक अतिरिक्त धाव धावपलकावर जोडली जाईल, धावसंख्या वाढते 19. ओ, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप. संधी होती गडी बाद करण्याची, ती दवडली. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. खऱ्या अर्थाने टेस्ट असेल सर्व खेळाडूंची, कारण नवीन पर्व आहे. मी मगाशी उल्लेख केला होता की बऱ्याचशा गावांमध्ये ग्राउंड अवेलेबल नाहीत. हे बघा, अशा प्रकारचं दृश्य इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. श्वान मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतं. हो, हुक केलेला आहे चेंडूला, क्षेत्ररक्षक झेपावतोय. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आता मात्र दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर, धोका होण्याची शक्यता होती आणि होय, तिथे शैलेशला मैदान सोडावं लागेल. धावबाद स्वरूपामध्ये अजून एक गडी बाद होतोय. धावा आहेत धावपलकावर 21. बरोबर 7च्या सरासरीने धावा जोडतो टीम एकविरा पिंपळनेर. अंतिम षटक. न्यू बॅटर सेकंड मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे.
आतिश अंतिम षटकासाठी सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवर सामोर जाईल सज्जन. 21 धावा फक्त जोडल्या गेलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी तिन्ही गोलंदाजांनी केलेली आहे आतापर्यंत. या इनिंगचा आपण जर विचार केला तर पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. खराब चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा. एक अतिरिक्त धावपलकावर प्लस केली जात आहे आणि सिंगलने आता धावसंख्या पुढे जाताना धावपलकावर 22. हो, खूप सुंदर चेंडू होता पण इष्टांच्या मागे चेंडू अतिशय वेगाने चाललाय. नाही थांबणार. धावा मिळतील 4. चौकार. चौकाराच्या सह्याने धावसंख्या वाढते. धावपलकावर 26. पुढचा चेंडू अतिशयचा. ओ, चेंडूला सोडून दिलेला आहे. कुठल्या प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धावपलकावर जोडली जात आहे आणि धावसंख्या आता मात्र 27 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. यानंतर स्वर्गीय नारायण स्मृती भादवड आणि युवांशी 11 पिंपलास असा सामना होणार आहे. तर टॉस करण्यासाठी दोन्ही संघाने एक टॉस बॉक्समध्ये आपण लवकरात लवकर उपस्थित राहायचं आहे. अधिकचा वेळ आपण घेऊ नका. पंचांवर कुठल्या प्रकारचा प्रभाव नाही. चेंडू झाला शॉर्ट थर्ड मॅनला. एकच धाव मिळेल. लेग बाईटचा इशारा येतोय. या सिंगलने आता धावसंख्या 28 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. एक धाव जोडली जात आहे. अंतिम षटक आहे आणि सेकंड स्ट्राईकवर सेकंडकडे चांगली क्षमता आहे. ओ, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही. सफळ झाला होता फटका खेळण्यासाठी. चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावा स्थिर धावपलकावर 28. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. बिहाइंड द विकेट. चेंडू अतिशय वेगाने सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. चौकाराला धावा येत कसे होत. अवांतर धावा जास्त येताना आपण पाहतोय आणि चौकाराच्या साह्याने आता धावसंख्या 32 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. चांगली धावगती आता म्हणावी लागेल कारण दोन्ही संघांचा आपण जर विचार केला तर निश्चितच तिथे बघा एसट्यांच्या मागे करामत प्रल्हाद पाटील याची बघायला मिळते. बाद होते सेकंद आणि अशा प्रकारे धावा धावपलकावर स्थिर आहेत. 32 सेकंद याच्या खेळीचा अंत. चार फलंदाज बाद झालेले आहेत. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गणेश आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल. आतिश तयार होतो बॉलिंग मार्कवर. चला तर टॉस करण्यासाठी लगेचच या स्वर्गीय नारायण स्मृती भादवड आणि युवांशी 11 पिंपलास. ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मिड ऑफ वर जरूर जाताना आपण बघितला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक झेपावला होता चेंडूवर. वेल होती फलंदाज गणेश याच्याकडे 2 धावा पूर्ण करण्याची आणि अशा प्रकारे 4 षटकांच्या अखेरीस धावा जोडल्या धावपलकात 34-35 धावांचे लक्ष्य पार करावं लागेल विजयासाठी. विजयी सलामी देण्यासाठी जरीमरी क्रिकेट संघ आलिमघरला. थँक्यू सो मच जयवंत पाटील सर. पुन्हा एकदा आपण टॉसकडे वळण घेणार आहोत. यानंतर होणारा तिसरा सामना आजच्या दिवसामधला स्वर्गीय नारायण स्मृती भादवड विरोधात युवांशी 11 पिंपलास.
दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपणास विनंती आहे, आपण लवकरात लवकर टॉस बॉक्समध्ये आम्हाला जोडायचं आहे. मी मास्टर 40 असोसिएशनचे कार्याध्यक्ष देवानंदजी पाटील यांना विनंती करतो. तसंच के पी देखील यांच्या जोडीला बसलेले आहेत. दोघांना विनंती करतो टॉस करण्याकरता आपण यायचं आहे. देवानंदजी पाटील साहेब आणि के पी आपणास विनंती करतो आपण टॉस करण्याकरता यायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायची आहे. वेळ आमच्याकडे फार कमी आहे. वेलकम दोन्ही पाहुण्यांचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहताय रॅडिकल चषक 2025. पादवड संघाचे संगणक आपण लवकरात लवकर यायचं आहे. के पी आमची वेट करत आहेत. एक उत्कृष्ट ऑलराऊंडर आहेत, त्यांच्या समवेत आपण पाहू शकता मास्टर 40 असोसिएशनचे कार्याध्यक्ष देवानंदजी पाटील साहेब देखील आहेत. आपण नाण्याची ओळख करून देणार आहोत. एका बाजूला हेड आहे, दुसऱ्या बाजूला टेल आहे. दोघांपैकी एकाचा कॉल करायचा आहे आणि कॉल करणार आहेत पिंपलास संघाचे संगणक. के पी यांच्या हस्ते टॉस खेळला जातोय. टेल अँड हेड, टेल आणि हेड. कॉल आहे हेड आणि टेल आलेला आहे. मी मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करतो, या आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. धन्यवाद. तर नाणेफेकी जिंकलेली आहे. फील्ड मागच्या मॅचमध्ये थोडंसं फंबळ पाहायला मिळालं, खराब क्षेत्ररक्षण झालं, थोडंसं कुठंतरी मी म्हणे बॅकफुटला संघ राहिला. या मॅचमध्ये फिल्डिंग घेतलेली आहे. कोणच्याकडनं जास्त अपेक्षा असतील? सावंत भाऊंनी तर चांगलीच बॉलिंग बॅटिंग केली. आता सर्व प्लेयर्स बसून आम्ही चर्चा करून त्यांच्यावर आम्ही हे करू. थँक्यू सो मच. विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर नाणेफेकी गमावलेली आहे, फलंदाजी करायची आहे. कोणच्याकडनं जास्त अपेक्षा असतील? पूर्ण संघाकडनं आमच्या अपेक्षा आहे. या स्पर्धेबद्दल काय सांगाल? सुरुवातीची स्पर्धा आहे आणि एक चांगल्या प्रकारची स्पर्धाचे आयोजन झालेलं आहे आणि या नवीन सुरुवातीने जे काही आता पुढे साध्य करायचे ते आता इथूनच सुरुवात करणार आहे आम्ही. धन्यवाद. विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, नाणेफेकी ही संपन्न झालेली आहे. नाणेफेकीचा कॉल जो आहे तो नारायण स्मृती भादवड संघाच्या संघनायकांनी जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले. आपण जाऊया कॉमेंट्री कक्षाकडे. धन्यवाद. चला आपण फलंदाज लवकरात लवकर पाठवायचे आहेत. तत्पूर्वी आम्ही काही मान्यवरांचा शुभ सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम युवांश 11 संघ कर्णधार यांना आम्ही सन्मानित करत आहोत. युवांश 11 संघ कर्णधाराचा स्वागत आणि सन्मान आम्ही करणार आहोत. किशोर मडवी यांचा हा शुभ सन्मान केला जाते. किशोर ठाकूर यांचे शुभ हस्ते. त्यानंतर के पी जरीमरी माता आलिमगर संघ कर्णधाराचा देखील आम्ही स्वागत आणि सन्मान करणार आहोत. प्रत्येक संघाचा संघ प्रतिनिधी बघा आम्ही त्यांचा उचित सन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच काही प्रतिनिधी इथे आलेले आहेत. आपण या व्यासपीठावर आपला देखील एक विशेष स्वागत आणि सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. धन्यवाद. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स योग पायकर. अनेक अनेक धन्यवाद जयवंत पाटील सर. पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने वळण घेणार आहोत. सामना क्रमांक 2 आपण पाहत आहे. पहिल्या डावामध्ये दोन्ही टीमचे 12 मॅन आमच्याकडे पाठवायचे आहेत. विनंती असेल. पहिला डाव इथे समाप्त झालेला आहे. धावसंख्येमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या डावामध्ये 34 धावा या जोडल्या गेलेल्या टीम
एकविरा पिंपळनेर या संघाने. चला सामना सुरू करायचा आहे. विनंती असेल कोणत्याही प्रकारचा उशीर विळंब आपण करायचं नाही आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली टीम झरीमरी क्रिकेट संघ अलिमगड या संघाची. स्ट्राईकला आपण प्रल्हादला पाहतोय, नॉन स्ट्राईक एंडला आपण नरेश याला पाहतोय. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ होतो आणि गोलंदाजी करण्याकरता आपण गणेश याला पाहतोय. पहिला चेंडू यावेळेस पुढे सरसावर फुलटॉस घेऊन फक्त दिशा दाखवली. चेंडू मिडविकेटला ट्रॅव्हल झाला. तोपर्यंत प्रल्हाद एक धाव पूर्ण करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. प्रल्हाद ऑन दी मार्क तर संघाचं श्री गणेश होताना पाहायला मिळतोय. नरेश आणि प्रल्हाद ही जोडी पहिल्या विकेट करता आपल्याला पाहायला मिळते. 34 धावा या पहिल्या डावामध्ये जोडताना आपण एकविरा पिंपळनेर या संघाला पाहिलं. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे. दूरवरचा चेंडू यावेळी खेचून मारला जातोय. गॅप भरपूर मोठी, 2-2 क्षेत्ररक्षक पाठलाग करत आहेत. शर्यत दोघांमध्ये पाहायला मिळतोय आणि या शर्यतीमध्ये मात्र विजय चेंडूचा झाला. चेंडू सीमा पार जातोय. नरेशच्या बॅटमधून आलाय हा कलात्मक चौकार. टायमिंग प्रॉपर झालं आणि नरेशच्या बॅटमॅन चौकार आपण पाहिलात. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र कनेक्शन व्यवस्थित यष्ट्यांच्या मागे चेंडू फार वेगाने गेला होता. खरं तर यष्टीरक्षकाने थोडीशी चुकी नक्कीच पाहायला मिळाली. एक धाव इथे सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहतोय 6 या अंकावरती आहे. 35 धावांचं छोटंसं लक्ष्य आहे. आज धावसंख्या आपण पाहतोय फार कमी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आज गोलंदाजांना धावपट्टी फार सुंदर साथ देताना मैदानाच्या आतमध्ये. चला घाई करायची विनंती असेल. प्रति षटकामागे 5 मिनिटं आहेत. ओ यावेळेस खराब चेंडू, यावेळेस खराब चेंडू आहे. पंचांनी एक हात समांतर केलेला आहे. अर्थातच भीमर चेंडू आहे. 1+1 अशा 2 धावा आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. वेग वाढवायचा होता. यावेळेस चेंडू वेगाने टाकायचा होता. फिंगर म्हणा चेंडू सटकला गेला, डाव्या यष्टीच्या बाहेर आदळला गेला आणि नो बॉल यावेळेस पाहायला मिळतो. फ्री हिट असणार आहे. आपटून टाकला चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. या आधीचा चेंडू नक्कीच थोडासा खराब होता, पण त्यानंतर पलटवार गोलंदाज गणेशचा आपण पाहिला. पडल्यानंतर चेंडूने उचली घेतली होती आणि आतमध्ये देखील भरपूर गतीने चेंडू सडकला होता. डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहतोय 8 या अंकावरती आहे. बॅकफुटला जाऊन यावेळेस दिशा दाखवली. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवण्यामध्ये त्याला यश नक्कीच मिळालं, परंतु चेंडू गॅदर करताना थोडंसं उशीर झाला. प्रल्हादने यावेळेस मैदानाच्या आतमध्ये कॉल केला नरेशला की आता एक धाव घेणं गरजेची आहे. चेंडू सुटलेला आहे आणि एक धाव इथे पूर्ण झालेली आहे. सिंगल डबलचा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये साकारला जातोय. एका बाजूला प्रल्हाद आहे, दुसऱ्या बाजूला नरेश आहे. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. पुढे सरकवून यावेळेस पुन्हा एकदा समोर चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत फिल्डिंग करण्याकरता. दरम्यान एकच धाव इथे मिळेल. षटक क्रमांक पहिलं आता समाप्त झालेलं आहे गणेशाचं आणि पहिल्या षटकामध्ये 10 धावा या गणेशने खर्च केल्या. चांगली पार्टनरशिप पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. बरोबर 4 मिनिटांमध्ये गणेशचं षटक हे समाप्त झालेलं आहे. जी वेळ आम्ही तुम्हाला दिलेली आहे त्या वेळामध्येच तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे. कारण आज वेलकम वसंतजी ठाकूर साहेब, आपलं देखील स्वागत आहे. विनंती असेल या आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. वसंतजी ठाकूर साहेब समाजसेवक आहेत. वेळ थोडासा कमी खर्च करायचा आहे. टीम पिंपळनेर विनंती असेल बघा बरोबर वेळेवरती पहिलं षटक समाप्त झालं. 6वा मिनिट चालू झालेला आहे. आता येणाऱ्या 4 मिनिटांमध्ये म्हणजेच या गोलंदाजाला षटक पूर्ण करायचं आहे. 15 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला 3 षटके पूर्ण करायचे आहेत. षटक क्रमांक दुसरा आता मार्गस्थ होतोय आणि गोलंदाजी करण्याकरता आपण उमेशला पाहतोय. स्ट्राईकला बॅटर प्रल्हाद तयार.
पुढे सरसावत यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच झाला होता. फलंदाजाच्या अंगापासून दूरवर चेंडू टाकला गेला होता. लाईनचा विचार केला तर वाईट यॉर्करचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि डॉट चेंडूने सुरुवात गोलंदाज उमेश याने केली. फार सुंदर चेंडू होता. आडव्या बॅटने यावेळेस पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे एक प्रश्न विचारला गेला होता. पंच सहमत नाहीत. पडल्यानंतर चेंडू अगदी फलंदाजाच्या अंगाला धडकताना आपण पाहिलं. लेगबाजच्या स्वरूपामध्ये आता ही धाव जोडली जाणार. फार सुंदर गोलंदाजी गोलंदाज उमेश याची पाहायला मिळते. चेंडूचा आपण हाताळणी पाहिजे योग्य टप्पा त्याच्याकडे आहे. दूरवरचा चेंडू पुन्हा एकदा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागते. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू वेगाने सरकला. एक धाव इथे पूर्ण दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न पाहायला मिळतोय आणि पाहता पाहता 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळतात. धोकादायक धाव यावेळेस नरेशने पूर्ण केली. अंतिम क्षणी अगदी मी म्हणजे जवळजवळ चेंडू एस्टँडवर पोहोचला देखील होता, पण यष्टी रक्षकाने थोडीशी चुकी केली. चेंडू त्याला व्यवस्थित पकडता आला नाहीये आणि त्या दरम्यान 2 धावा नरेशने पूर्ण केल्या. नरेश खेळतोय वैयक्तिक 8 धावींवरती तर प्रल्हाद 2 या धावसंख्येवर खेळतोय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय तर 13 या अंकावरती आहे. पुन्हा एकदा गोलंदाज उमेश तयार. दूरवरून पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. फिल्डर आहे डीप मध्ये. इथे चुकी होणार नाहीये. चांगलं जजमेंट पाहायला मिळालं आणि आता नरेशला जागा सोडावी लागणार. धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला.
पार येतोय चौकार. इलेस थोडासा नाराज आहे नक्कीच. मी म्हणेन खरं तर ही झेल घेणं फार महत्त्वाचं होतं. जर ही झील पकडली असती कदाचित मी 4 धावा वाचवताना आल्या असत्या, पण तसं मैदानाच्या आतमध्ये झालेलं नाही आहे. खराब क्षेत्ररक्षण झालं, चुकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही आहे. आतिशला यावेळेस जीवदान मिळालेलं आहे. चौकार नक्कीच यावेळेस पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहतोय 22 अंकावरती आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने ऑन साईडला चांगला प्रहार होतोय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. एक पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न अतिश करतोय. इथे थोडासा खराब थ्रो आला, बॅकअप चांगला पाहायला मिळतोय, पण अखेरकार 2 धावा घेण्यापासून अतिशला थांबवता आलेलं नाहीये. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 24 अंकावरती आणि षटक क्रमांक 3 हे देखील आता समाप्त झालेलं आहे. 6 चेंडू आणि आता 11ची गरज आहे टीम जरीमरी क्रिकेट संघ अलीमगढ या संघाला. शेवटचं षटक आता मार्गस्थ होणार आणि आता तो कोण हाताळणार याच्याकडे सर्वांचं लक्ष लागणार. वेलकम ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा सर्वांचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहे रॅडिकल चषक 2025. सलग 7 दिवस ही स्पर्धा आपण या क्रीडा नगरीमध्ये पाहणार आहात. आज आपण स्पर्धेचा दुसरा दिवस पाहत आहे आणि सामना क्रमांक सध्या तरी 2 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूला एकविरा पिंपळनेर संघ आहे ज्याने पहिल्या डावामध्ये 34 धावा जोडल्या. त्यानंतर त्या धावांचा पाठलाग करताना मैदानाच्या आतमध्ये जरीमरी क्रिकेट संघ अलीमगढ उतरला आणि सध्या तरी आपण पाहतोय 3 षटके समाप्त झाली आणि 3 षटकाच्या अखेरीस आपण पाहिला तर 24 धावा या लागलेल्या आहेत. समीकरणाचा विचार केला येणारे आता 6 चेंडू आणि 11ची गरज. पहिलं षटक गणेशचं राहिलं, 10 धावा त्याने खर्च केला. त्यानंतर उमेश आला आणि उमेशची कामगिरी फार सुंदर राहिली होती. 3 धावा त्याने खर्च केल्या, 1 विकेट त्याने मिळवली. शैलेश आला क्रमांक 3 वरती गोलंदाजी करण्याकरता आणि 10 धावा त्याने खर्च केल्या. चला उशीर करू नका, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. बरोबर वेळेमध्ये आपण क्रिकेट खेळत आहोत. थांबायचं आहे गोलंदाज, आपण थांबायचं आहे. बघा गोलंदाजाचा जो टी शर्ट्स आहे तो वेगळ्या कलरचा आहे आणि या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी आपल्याला टी शर्ट एकच कलरचे ठेवायचे आहेत.
पुन्हा एकदा आपण मॅचकडे वळणार आहोत. बघा गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजी टी शर्ट जी आहे ती वेगळ्या कलरची आहे, त्यामुळे त्यांना 2 धावांची पेनल्टी ही देण्यात येत आहे. षटक क्रमांक 4 मार्गस्थ होतोय आणि गोलंदाजी करण्याकरता आपण सज्जनला पाहतो. आता 2 धावा इथे वाढवल्या जाणार आहेत. धावसंख्या आता आपण पाहतोय 26 या अंकावरती आहे. समीकरण आता पुन्हा एकदा थोडंसं बदललं जाणार. 6 चेंडू आणि 9 धावेंची गरज. मॅचला सुरुवात करायची आहे. विनंती असेल स्ट्राईकला बॅटर प्रल्हाद यावेळेस पुन्हा एकदा सज्ज होतोय. सलामीचं सलामीवीर आहे आणि अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण प्रल्हाद याला पाहतोय. सज्जन तयार. पुढे सरसावत यावेळेस समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये लॉंग ऑफ म्हणून क्षेत्ररक्षक आले. 1 धाब इथे पूर्ण. दुसरीचा प्रयत्न प्रल्हादचा पाहायला मिळतोय आणि पाहता पाहता 2 धाबा इथे पूर्ण होताना पाहायला मिळतात. दूरवरचा चेंडू होता. फोर्सिंग फटका खेळायचा होता. भरपूर लेट हा फटका प्रल्हादच्या बॅटवर आला होता. चेंडू बराच काळ हवेमध्ये राहिला, परंतु नशिबाची साथ पुन्हा प्रल्हादला मिळाली. चेंडू अगदी सेफ लँडिंग झाला आणि 2 धाबा त्याने पूर्ण केल्या. धावसंख्या पाहतोय आपण 28 या अंकावरती. दूरवरचा चेंडू पुन्हा एकदा बाहेरच्या येणाऱ्या चेंडूवरती बॅट त्यांनी झोकून दिली होती. तोच क्षेत्ररक्षक आता चेंडूवरती विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. रिंग जवळ जोपर्यंत चेंडू अडवला जाणार 1 धाव प्रल्हादने पूर्ण केली. धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या 29 या आकड्यावरती आहे. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. पुढे सरसावत यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. इथे काय घडलंय काय बिघडलंय पाहणं गरजेचं आहे. बॅटची एज लागले आमचे पंच सांगत आहेत. फार सुंदर आपण पाहतोय. सलग 2 दिवस पंचांची कामगिरी देखील तेवढीच चांगली राहिलेली आहे. खरं तर क्रिकेटच्या खेळामध्ये सर्वात मोठं वाटं कोणाचं आहे तर मी म्हणेन पंचांचं आहे. कारण प्रति चेंडू मागे काय घडते हे सांगण्याचं कार्य हे त्यांचंच आहे. 3 चेंडू आणि 5 धावेंची गरज. गोलंदाज सज्जन पुन्हा एकदा तयार. पुढे सरकून यावेळेस पुन्हा एकदा फटका खेळायचा होता. इथे देखील संपर्क नाही आहे. पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला, एस्त्यांच्या मागे गेला आणि पुन्हा एकदा आता कहाणी में ट्विस्ट. सामन्यामध्ये वारंवार बदल पाहायला मिळते. पुन्हा एकदा कधी चेंडू आपण पाहतोय वळण घेतोय, कधी चेंडू खाली राहतोय. मी मगाशी उल्लेख केला होता धावपट्टी गोलंदाजांना सपोर्ट करत आहे. समीकरण आता पुन्हा बदललं गेलं. येणारे आता 2 चेंडू आणि जिंकण्याकरता 5 धावेंची गरज. कधी सामना गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे झुंकतोय तर कधी फलंदाजी करणाऱ्या संघाकडे झुंकतोय. गोलंदाज सज्जन पुन्हा एकदा तयार. प्रल्हाद करिता आडव्या बॅटने ऑन साइडला दमदार फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. चुकी होणार नाहीये. बडी मछली अब जाल में फसती हुई. प्रल्हाद पाटीलच्या खेळीचा अंत. शैलेश तिथे होता आणि काय जबरदस्त झेल शैलेशच्या माध्यमातून पाहायला मिळाले. खरं तर हर्ष एक कॅच नाही बलके मॅच पकड आहे असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही. कारण प्रल्हाद पाटीलची विकेट मैदानाच्या आतमध्ये गेलेली आहे. जबरदस्त जबरदस्त खेळ. चेसिंग कंपल्सरी असणार आहे याचं भान दोन्ही टीमच्या कॅप्टन्सनी ठेवायचं आहे. समीकरण आता पुन्हा एकदा बदलतो. येणारे आता 1 चेंडू आणि जिंकण्याकरता 5 धावेंची गरज. पुढे सरकून यावेळेस समोर चांगला फटका. फिल्डर आहे डीप मध्ये. इथे चुकी होणार नाही. बॅक टू बॅक आणखी एक धक्का लागतोय आणि अशा प्रकारे सामना देखील समाप्त होतोय. अभिनंदन 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 टीम एकविरा पिंपळनेर. हार्ड लक टीम जरीमरी क्रिकेट संघ अलिमगड.